हॅलो फ्रेंड्स, चला तर मग काही किचन टिप्स बघूया. एक, भांड्यावर जर डाग पडले असतील तर व्हिनेगर मीठ किंवा व्हिनेगर सोडा या मिश्रणात भांडी 12 तास ठेवा, नंतर धुवा. 2, संध्याकाळी ताक पिऊ नये. 3, काचेच्या वस्तू स्वच्छ करताना विम किंवा दाणेदार पावडर न वापरता लिक्विड सोपचा वापर करावा. 4, चहा करण्यासाठी एकदम गार पाणी वापरू नये. 5, उकळत्या पाण्यात चहा पावडर टाकून झटकन ओतून घेतल्यास शरीराला कॅफेन तर मिळतेच, पण टॅनिनच्या दुष्परिणामांपासून बचावही होतो. 6, सातू व मुगाचे पाणी समप्रमाणात घेतल्याने जुलाब व आतड्यातील दाह, पित्त हे विकार दूर होतात. 7, पित्ताने उलट्या होत असल्यास भांडभर लिंबू पाणी करून त्यात थोडं मीठ घालावे, साखर घालू नये व ते चमचा प्यावे, म्हणजे आराम मिळतो. 8, अजीर्ण झाल्यास अथवा पोटात गॅस धरल्यास लिंबूचा रस, साखर, खाण्याचा सोडा एकत्र करून त्याचे चाटण खावे. गॅसेस लगेच बाहेर पडतात. 9, ज्वारीचे पीठ जुने झालेले असल्यास पिठात थोडे गव्हाचे पीठ घालून गरम पाण्याने भिजवावे, भाकरी नीट वळते. 10, भोपळ्याची बी सोलून आतील गर खाल्ल्यास जंत होत नाहीत. 11, मसुरात लोह जास्त असल्याने आहारात त्याचा वापर करावा. 12, चहा करण्यापूर्वी चहापूड ओव्हनमध्ये गरम करावी, चहाला छान चव येते. 13, पुलाव किंवा बिर्याणी करताना भात शिजवण्यास घ्यायचे पाणी गरम करून घ्यावे. असे केल्याने पुलावाचा सुगंध उडत नाही. 14, आवळ्याचा मोरावळा करून नियमित खाल्ल्यास पित्त कमी होते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.